आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून यामुळे सोलापूर महापालिकेतील 249 रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमितीचा मार्ग मोकळा झाला आहे। सोलापूर महानगरपालिकेतील तब्बल 249 रोजंदारी कर्मचारी व वाहन चालकांच्या सेवा नियमितीचा मार्ग अखेर मोकळा झाला असून आमदार देवेंद्र कोठे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार कोठे यांनी दिलेल्या निवेदनावर तात्काळ सही करत संबंधित विभागाला तपासून योग्य ती कार्यवाही करावी असे स्पष्ट निर्देश दिले आहेत। आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की सोलापूर महापालिकेच्या आस्थापनेवर 1995 पूर्वीपासून 249 कर्मचारी रोजंदारी तत्वावर कार्यरत आहेत। यामध्ये 234 सेवक आणि 15 वाहन चालकांचा समावेश असून त्यांनी गेली अनेक वर्षे महापालिकेच्या विविध विभागांमध्ये प्रामाणिकपणे सेवा बजावली आहे। या कर्मचाऱ्यांवर शहरातील अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी असून त्यांचा अनुभव आणि कार्यकौशल्य लक्षात घेता त्यांची सेवा कायम करणे आवश्यक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे। यापूर्वी वाहन चालकांच्या सेवा नियमितीबाबत शासनाकडे आवश्यक माहिती सादर करण्यात आली होती। तसेच शासनाने 30 सप्टेंबर 2022 रोजी नगर विकास विभागामार्फत संबंधित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही दिले होते। त्यानंतरही हा विषय प्रलंबित असल्याने आमदार कोठे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीची दखल घेत संबंधित विभागाला तात्काळ तपासणी करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे गेली अनेक वर्षे सेवा नियमितीच्या प्रतीक्षेत असलेल्या 249 रोजंदारी कर्मचारी आणि वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या सेवा नियमितीची प्रक्रिया आता वेगाने मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा महत्त्वाचा प्रश्न निकाली निघण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल पडल्याची भावना कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे।